बीड प्रकरणातील फरार आरोपींची आता संपत्ती जप्त केली जाणार आहे। संपत्ती जप्त करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेशही दिलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालकांना संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिलेत। बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात। बीड हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहू शकतो। 3 आरोपी यामध्ये फरार दिसत आहेत। त्या फरार आरोपींची संपत्ती जप्त केली जाणार अशी माहिती समोर येते आहे आणि संपत्ती जप्त करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिलेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, बीड प्रकरणातली महत्त्वाची अपडेट, 3 आरोपी हे फरार आहेत। त्या आरोपींची संपत्ती आता जप्त केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिलेत। नक्कीच बीड हत्या प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला आहे। त्यानंतर आता या तपासाला देखील वेग आला असून काल उर्वरित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चा देखील झाला। आता या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी या जे 3 आरोपी अद्याप फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत। त्या दिशेने आता सीआयडी देखील कार्यवाही सुरू केली असून आता या आरोपींना अटकेसाठी देखील प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे त्यांची संपत्ती देखील जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याचं पाहायला मिळतंय। हो, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।